माझी तुझ्या बरोबर कधी बी कुस्ती खेळायची तयारी या मैदानात कधी लंगोर बांधायला तयार आहे मी. आणि मग तू मी असं बोलणार नाही तसं बोलणार. काय बोलायचं ते बोल एकदा या दादू. स्पर्धा या शहरामध्ये काय कामं करायची याची झाली पाहिजे. पण हा म्हणतो आमदाराला नीट उठताच येत नाही, बसताच येत नाही. आणि तुझ्या उरावर बसतो ना. आहे मी 72 वर्षाचा. हा मग रडतो कशाला? रडतो कशाला? आमदार ऐकलं तर रडतो कशाला? मग त्याच्यानंतर तुला बोलायची संधी नाही मिळणार, कारण तुझी खरी जाण्याची 9 महिने तू जेलमध्ये का राहिलास याचं जाहीर उत्तर पहिल्यांदा दे. मग माग फिर. काय नैतिक अधिकार आहे तुला? 10 लाखाचं ओबीसीचं सर्टिफिकेट आणतो. एखादा ओबीसी केला असता उभा तर मला कळलं असतं की ठीक आहे ओबीसीला न्याय मिळणार आहे. पण जनरल मध्ये तू, ओबीसी मध्ये तू, मागासवर्गीयासाठी तू, काय तू? अरे हे नगरपालिका काय तुझी बापजादेची प्रॉपर्टी आहे का? तुझ्याशिवाय नगरपालिका चालत नाही का? मागच्या 3 वर्षात करोडो रुपयाची कामं झाले. तुम्ही सत्तेवर होता का? हा प्रश्न जाहीरपणाने मला विचारला. आणि दुसरा नेता आलाय त्याच्या पाठीमागे. काळू बाळूचा तमाशा सुरू झालाय माझं नाव. हा बाळू रडणारा आणि काळू त्याला सांगणारा, मोठमोठ्याने बोलणारा. अरे तुझा धंदा काय? तुझी शेतीबाडी काय? तू काय व्यापार करतो? तुला काय तुझं उपजीविकेचं साधन काय? सांगा बाबूरावजी पोटवारे साहेब, तुमच्या उत्पन्नाचे काय साधन आहेत एकदा जनतेला कळू द्या. फक्त दबावाचं राजकारण करायचं, खंडी मागायची याच्याशिवाय यांचं राजकारण. अरे मी आज अभिमानाने सांगतो वर्षाला मी 60 लाख रुपये इन्कम टॅक्स भरतो. विचार करा माझं उत्पन्न किती असेल. पण चांगल्या मार्गातून माझं उत्पन्न आहे ना. मी चलन